करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. सुईच्या घरावर एकाग्र होण्याची क्षमता आहे, त्यासाठी दृष्टीत आणि आकाशा एवढे विशाल पाहण्याची सुद्धा क्षमता आहे. तर आपल्याला कसली अडचण कळत नाही. आता दरम्यान असेल ते सगळं या दरम्यानचं आहे. त्याच्यासाठी जे जे आत्तापर्यंत ज्याचा उल्लेख करीत आलो, त्यातलं जे मला विशालतेच्या आड आलं, त्यात भेद आले, खूप गोष्टी सुरुवातीपासून आपण अनुभव पाहिला, माझं मतं पाहिली, आग्रह पाहिले, स्वतःचं मीपणा पाहिला, खूप गोष्टी पाहिल्या, सगळ्या आड आल्या. त्यात तसे शब्द आहेत. शब्द हा सुद्धा एक आड नाही बसतो आहे, कारण ते त्याला नेमिंग प्रोसेस म्हणतात. शब्दाला विशिष्ट वस्तूला विशिष्ट नाव देणं हे कशासाठी चालतं, तर व्यवहार चालावा. याला वही म्हणायचं, याला पुस्तक म्हणायचं, हे आपण व्यवहाराने सोयीने ठरवलेलं आहे. ध्वनी आणि शब्दाचं एक शास्त्र आहे वेगळं, आपला त्याच्याशीचे संबंध नाही म्हणून मी त्याबद्दल नाही म्हणत, पण हे तितकंच आहे, ते तेवढ्यावरच ठेवलेले जाते. तेव्हा आपल्याला जी समग्रता हवी आहे आणि जिच्यानं आपलं नक्की कल्याण होईल, निदान आपल्यापुरते विश्ववाद जगातले कमी आहे, आपल्याकडून त्रास नाही. महाराज जसं म्हणले की जग केव्हा शहाणं व्हायचं ते होईल, आपल्याला व्हायचं असेल तर आपण व्हावं, तेवढं जगातलं एक कम कमी झालं. सोपं आहे आपल्याला, मला तर पटलं पाहिजे की आपण आपलं शिकून घ्यावं. काय आहे शांतीपाठ म्हणायचं तो म्हणावा, आपल्याला काय करायचं आपण काय, तेवढं केलं तर निदान आपल्यापुरतं काम झालं. आता वर्गात दंगा चालू असलं समजा, काय आता सगळ्या दंगाचं काय करणार, पण एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं मी शांत बसायचं तर शांत बसू शकतो. तेवढं शिक्षकांचंही थोडं प्रेशर कमी होतं, म्हणजे आणि ज्यांचं काम कमी होतं तेवढं, आणि याचं स्वतःचं काम होतं ना, त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आकलन होऊ शकतो. त्या अर्थाने आपण शरीराचे, ज्ञानाचे, अनुभवाचे, नकाशाचे, कशाचे तुकडे करून शिकायची पद्धत आहे, पार्ट्स आहेत. मी मगाशी आयुर्वेदाच्या ज्ञानाबद्दल आणि ह्या ज्ञानांबद्दल बोलत होतो, शाखांच्याबद्दल बोलत होतो. ज्ञानशाखा म्हणून ठीक आहे, पण मुळात मनुष्य म्हणून विचार करणं हा सर्वात बरोबर मार्ग आहे. एखाद्या गोष्टीसाठी खोलात जावं लागतं तर त्यापुरतं आहे, आणि तेही मगाशी आपल्याला विषय राहायला आंबराव महाराजांचा विषय निघालता, तर ते सांबारे विद्यांच्यावरनं सांगतो. तर ते उत्तम नाडी परीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आंबराव महाराज असतानाची गोष्ट आहे, ते त्यांच्याकडे गेले होते. म्हणजे आपल्याकडे ही विद्या पण आहे आणि राजही आहे, म्हणजे अगदी रेअरली आहे, पण आहे. ठीक आहे, त्याचं हे कमी झालं असेल कदाचित, त्याची सूक्ष्मता त्यांच्याकडे जी होती. आपल्याकडे नुसते चेहऱ्यावर स्वरोग परीक्षा होते, सगळं आहे, काय नाही आहे कसा विचार करता. पण आता ठीक आहे, नसेल राहिलं, जे राहिलं आहे जेवढं शक्य आहे तेवढं तर करू टाक. म्हणजे अकरणात मंद करणं चालेल, काहीच न करण्यापेक्षा थोडं करावं. आणि महाराजांनीही म्हटलेलं की तसंच आहे, आपल्याला जेवढं कळतं आहे तेवढं करत गेलो, हळूहळू पुढचं कळू लागेल. असं मला तसं किती यानं म्हणले असतील, एवढं आपल्याला कळलं तेवढं करावं. आता आपल्याला एवढं कळलं की मला बाबा माझ्या घरातल्यांचं माझं जमत नाही, तर ते मला जमवायचं आहे, समग्रता वगैरे बघू नंतर. मला झाडाची तरी जमेल काय माहीत नाही, पण निदान माझ्या घरच्यांची मुलाची जमेल, माझ्याकडून मी परत तशी राहील. पत्नीशी जमत नाही, जमेल, त्यांच्याशी जमत नाही, जमेल, कारण हळूहळू मी ते प्रयत्न करतोय. मला एवढं कळलंय तेवढं मी केलंय, तर त्याच्या मागं भगवंत उभा राहणार, कारण तो म्हणतो हा माझ्या दिशेने चाललेला माणूस आहे. त्या वाटेत त्याला दाणा पाणी देणं, पुढचा मार्ग दाखवणं हे त्याचं काम आहे. असं ते जमत जातं. तर ते ह्याला अडचण आपल्या सेटअप्स हे जे तयार झालेले, माझं त्याबद्दल काही म्हणायचं नाही मला, की जे झाले ते झालेत, तर ते समजून घेणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यातलं जे आपल्याला पुढे जायला उपयोगी नाही, तेवढं आपल्यापुरतं जे दूर करता येईल तेवढं तरी करता येणं शक्य आहे, ते करावं.
नाहीतर का होतं, मी आता पिंट्याची एक गोष्ट सांगतो परत. पिंट्या शाळेतून आला आणि म्हणाला, बाबा मला उद्या आई या विषयावर निबंध लिहायचा. सांगता? कारण सर्वसाधारणपणे आपल्याला असं आहे की लहानपणापासून त्यांचे सगळे हस्तव्यवसाय वगैरे आपल्याला विमान करून द्या, पक्षी करून द्या, करून द्या, ते आपल्याला म्हणजे आईला वगैरे न वाटलं ते त्यानंच कार्य सवय जास्त असते. ते आणि ते पुढे पिढ्यानपिढ्या ते चालतं, पण तिथे पण तसंच दिलं तरी पुढे समजा जर धाकटी भावंड वगैरे असतील तर तेच तिथे दाखवलं तरी तेवढेच मार्क मिळत, म्हणजे ते पण आपल्याकडे सोय आहे. तर त्यामुळे असं विचारायची सवय असल्यामुळे ते सगळं वातावरण तसं असल्यामुळे तर मला मग निबंध द्यायचा यावर. तर सांगता? बाबा काय म्हणते, अरे आईवरच निबंध लिहायचे. म्हणजे त्यांना पहिल्यांदा वाटलं की एक आपण गंमत करून बघावी, म्हणजे एखाद्या वेळा भावाचं असं धाडस करू शकतो, पिंट्यासारखं नाही आपण पण धाडस करू. आईवरच निबंध लिहायचा ना, आई विचार की तिलाच. मला वाटलं आपण मोठाच विनोद केला. तो म्हणला ठीक आहे, मी ते विचारलं, त्याला विचारू ना. होय तो विचारलं घेणार तर आईच्यावर निबंध लिहायच्या वेळा आईला आधीच विचारून आला. पण आई मग आई काय म्हणली, आई सांगितलं निबंध तुला? नाही म्हणली, आई नाही सांगितलं. आई म्हटली, आईवर लिहायचं आहे ना, बाबांनाच विचार. कारण त्यांचीच आई अधिक चांगली आहे आणि थोर आहे. तर बाबाच अधिक चांगली माहिती देऊ शकते तुला. तर बाबा गप्प बसले. आपण विनोद करायला गेलो ना, आपल्या गळ्यात आले. तर पिंट्या बरोबर, मग सांगता? बरोबर आहे, सांगता ना. आता काय सांगायचं आहे तुला, आता इथं ऐकून झालं तर याच्यावर काय बोलता येण्यासारखं नाही. तेव्हा तुला आता माहीतच आहे की त्याच्यात काय सांगण्यासारखं आहे. तुला माहिती आहे आईवर निबंध लिहायचा आहे काय, 4 मुद्दे 4 वेळी लिही. अलीकडे 10 वळीत आपणच दिलेले असतात, तेवढंच लिहायचं असतं. किती सोपं असतं अलीकडे. पूर्वी आम्हाला 2-2 पानं निबंध लिहायला लागायचे, 3-3 पानं वगैरे. हे आपलं उगाच. तर 4 मुद्दे सांगतो काहीतरी, त्याच्यावर तू 3-4 वेळी लिहित तर तुझं होत आहे काम. पण मग करू काय, म्हणजे मुद्दे स्वामी तिन्ही जगाचा आई. तुला माहिती आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना आम्ही काय. मदर्स डे ही सांभाळलं, संस्कार केले ही. आई थोडंच जगू करायचं चालेल की. नाहीतर असं करतोस का, आजीला विचारतोस का? विचारतो. सांगितलं आजीने, मजा येते. सांगितलं, सांगणारच. पण ती नाही सांगितलं, मग ती काय म्हणाली? आईवर निबंध आहे ना, तुझ्याच आईला विचार, ती अधिक चांगली आहे आणि थोर सुद्धा आहे बाबांच्या दृष्टीने सुद्धा. तुझ्या तिलाच विचार. बाबांना वाटलं हे पुन्हा आहे माझ्याकडे जाईल आणखीनच. पिंटू तू आता विचार करू नको, तू सरळ लिहून टाक. पण बाबा त्या दोघी असंच कसं काय म्हणलं नाही सारखं? अरे त्या दोघी थोर आणि अधिकारी चांगल्या आहे. बर ते जाऊ दे, तू लिहिवर त्याला काय सांगितलं ना मी आता. पण बाबा स्वामी तिन्ही जगाचा म्हणजे मालक म्हणजे श्रीमंत ना, म्हणजे गरीब नाही. हो म्हणजे देवच. हो तुला खूपच लक्षात येतं, बरोबर. पण म्हणजे भिकारी म्हणजे काय हो? अरे भिकारी म्हणजे गरीब, थोडं काय त्याच्यावर. बापरे बापरे काय त्याच्यात? बापरे म्हणजे गरीब लोकांना आई नसते. अरे तसं नव्हे,
लक्षात आलं आपण गडबड केली, चुकलं. असं नव्हे. भिकारी म्हणजे कसं, गरीब नव्हे रे, पैसा संपलेला, पैसे मागत राहणारा. बापरे, काय रे आता काय झालं? म्हणजे आपल्या शेजारच्या बबलूचे बाबा आता गरीब होणार? बबलूचे बाबा आपल्या पलीकडने घरात बिल्डिंगमध्ये बबलूचे बाबा म्हणजे ते स्कूटीवर न जातात ते नव्हे हो, ते चिंत्याचे बाबा स्कूटीवर न जातात ते आधीच भिकारी आहेत. कारण त्यांची आई नाहीच आहे, ती गेली देवाघरी. असं आपण देऊ तसं आहे ते नव्हे. बबलूचे बाबा, बबलू म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ना, स्कूटीवाले नव्हे, म्हणजे ते होंडा सिटीवाले. हां, ते आता भिकारी होणार, ते भिकारी होणार. बापरे, म्हणजे काय म्हणजे तू म्हणजे कसं काय, तुला कसं वाटलं तुम्ही काय? बबलू काय सांगत होता की त्याचे बाबा म्हणत होते की ते आता आईला वृद्धाश्रमात ठेवणार आहे. म्हणजे ते आई होणार नाही का होणार, म्हणजे ते भिकारी ना. पिंट्या, तू आता जास्त विचार करू नकोस. हे बघ, एक तुला मार्ग सांग. माझ्याकडे पुस्तक आहे, त्याच्यात निबंधाचं पुस्तक आहे, त्याच्यात आईवर निबंध आहे. तू उचलून काढ, सरळ कॉपी करून टाक. सगळं आपली एकूण पद्धत आहे, कुटुंब आणि जीवन आणि शिक्षण सगळं सरळ कॉपी लिहून टाक. म्हणजे हे पुन्हा हे नकोच सगळं. हां चालेल बाबा, तसं करतो. कारण आमचे सर परवाच म्हणाले की आम्ही सांगू तेव्हाच कॉपी करायची, तुमची तुम्ही केली शिक्षा द्या. त्यांनी जर विचारलं तर मी त्यांना सांगेन माझ्या बाबांनीच मला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी केली. बाबा म्हणाले हे बघ एक कर, फक्त त्यांनी विचारलं तरच सांग, आणि त्यात एक तुला सांगून ठेवतो, एवढं कर, सगळं उचलून काढ आणि शेवटी थोडी इकडे तिकडे थोडासा बदल कर दोन वाक्यात, म्हणजे पुन्हा काय म्हणायला नाही त्यांचं. बरोबर आला पाहिजे, झाला निबंध, झाला. बरं बघू, बरं. आणि तुला सांगितलं त्याप्रमाणे बदल केलास शेवटी, ते तिकडे स्वामी वगैरे सगळं होतच, सगळं लिहून काढलं. तुला सांगितल्याप्रमाणे बदल केला, हो केला. बघू बरं काय बदल केलास. मी सगळं लिहिलं आणि शेवटी लिहिलं बघा. आणि आईची विशेष थोरवी म्हणजे त्या एकमेकींना, विशेषतः माझी आई बाबांच्या आईला आणि बाबांची आई माझ्या आईला थोर आणि तीच अधिक चांगली आहे असं म्हणते. यापेक्षा आम्हा मुलांच्यावर आईचे अधिक कोणते थोर उपकार असणार, म्हणून म्हटलंच आहे आई थोर देव. बरोबर सुन्नपणे हे काही बोलू शकले नाहीत, कारण सगळं सांगितलेलं त्यांनी काम केलेलं होतं. बाबा आता झालं नाही का म्हटले, आता झालं नाही का? नाही बाबा, मलाही शंका आली की त्या बबलूच्या बाबांच्या आईसारख्या कितीतरी आई वृद्धाश्रमात असतील नाही, म्हणजे वृद्धाश्रम किती श्रीमंत असेल. आणि चिंट्याच्या बाबांच्या आईसारख्या किती आई देवाघरी गेल्या, किती गेल्या असतील, म्हणजे तो खरं तर किती श्रीमंत असेल. मग तो आपण भिकारी का म्हणायचा? तो मागतो ना, मग तो काय मागत असेल, तो काय मागतो? तो काय मागतो? समग्रतेचे वान मला दे, कृतीतन हृदय तुझे तुझ्यास्तव तव इच्छेने जगेन जीवन. जीवाना तुझे घडू दे सदैव, जीवात्मका
समग्राचं भान याची सुरुवात जशी पंढरपूरला जायचं असलं काय काशीला जायचं असलं तरी सुरुवात आपल्या घरातूनच घरातनं ज्यांनी पहिलं बाहेर टाकलेलं आहे त्याची जशी यात्रा होती तसं समग्रतेची सुरुवात इथून होते. तर तो काय मागतो हा जो देव आहे त्याची त्याला शंका आहे. तोही मागत असेल. काय मागत असेल? तो जे मागतो तो ते जे करतो ते आपण करावं असं मागतो. त्याला साध्या भाषेत ट्युनिंग म्हणतात. काही माणसं हा शब्द वापरतात. आमचं त्यांचं चांगलं ट्युनिंग आहे म्हणून त्यांना कळतं ते असं मला म्हणायचं. परमेश्वर विशाल आहे, निर्मल आहे, चैतन्य आहे, आपल्यात तितकाच सर्वात आहे. मग हे भान आणि हे आपण का मागितलं आरतीमध्ये तर त्याचं सर्वांशी ट्युनिंग आहे. तो सर्वांचा होतो. तो श्रीमंतांचा नाही असं नाही, गरिबांचा नाही असं नाही. गरिबांचा आहे, श्रीमंतांचा आहे, लहानाचा आहे, मोठ्याचा आहे, कधीही आहे, कुठंही आहे. कुठंही येतो, दर्शन देतो, अनुभव देतो. आपल्या 4 पिढ्या असल्या तरी सुद्धा त्याच्यात हे ठेवू. 3 पिढ्या असल्या तरी नाही, 2 पिढ्या असल्या तरी नाही. आई वडील, मुलगा मुलगी असं नाही. इतकंही खाली आले आता की त्या जी 2 माणसं घरात होतात त्यांचेच पुण्य आहे. काय असेल हे आणि कशानं होत असेल? पत्नी पत्नी नाही, भाऊ भाऊ नाही. एखादं सांगा झालं भाऊ भाऊ आहेत त्यांचं पटन त्यात काही असंच विचारलं. इतकी परिस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यात त्यांचं पण ट्युनिंग भाऊ असलं तरी होईलच असं नाही. परमेश्वरानं शरीराचं सुद्धा सगळं ट्युनिंग केलं आहे. कुठेही काहीही कमी जास्त त्याच्यात नाही. आज जर आजार होत असेल तर आम्ही कुठल्या तरी मार्गाने त्याचं ट्युनिंग बिघडवतो. शरीराला ट्यून करून ठेवलं आहे, पोटाला ट्यून करून ठेवलं आहे, हातापायांना ट्यून करून ठेवलेलं आहे, व्यवस्थित सगळं ट्युनिंग करून ठेवलं आहे. आम्ही गरजेपेक्षा जास्त खाल्लं की ट्युनिंग बिघडतं. मग आपल्याला त्याचा वजन होईल, उलटी होईल, त्रास होईल, काही होईल. तसा हा जीवनात सगळा संगीतामध्ये त्रास आहे. तो निर्माण झाला आहे तो हे ट्युनिंग गेल्यामुळे. आपल्याला माहिती की एखादा स्वर आहे त्याची तो स्वर जुळवून घेणं ट्युनिंग चालेल. तर परमेश्वराने आपल्या सगळ्या शरीराचं ट्युनिंग करून ठेवलं आहे. तर निदान आपल्या स्वतःशी दुसऱ्याशी एक 4 लोकांशी तरी ट्युनिंग असो. शेवटी 4च लागतं. तेवढे तरी 4 लोकांशी ट्युनिंग असो. आणि नसलेले लोक आपण बघितले की ते पण नाही. त्यामुळे ते एकटेच शेवटी असं सुद्धा आपण पाहिलं शक्य आहे. माणसाला कुटुंबात किती माणसं असतील हा मला म्हणायचं नाही. त्याची मित्रमंडळी असू शकेल, परिवार असेल, हे असेल हे त्याला करता येणं शक्य आहे. आणि ज्याला काहीच ह्याच्यातलं जमलेलं नसेल तर त्याचं परमेश्वराशी ट्युनिंग असेल. त्याच्यामुळे त्याच्यासाठी 4 काय 400 माणसं काही प्रश्न नाही. हे शक्य असलेली विद्या आहे. ते का जातं? स्वतःच्या तंत्रानं वागून माणसाचं ट्युनिंग राहतं. बेसिकली ट्यून आहे. तसं दुसऱ्याचं शरीर सुद्धा ट्यून आहे, त्याचंही ट्यून आहे. कोण जो मनुष्य आहे त्याचं व्यवस्थित ट्युनिंग त्याच्याशी केलेलं आहे. हे सगळं आहे. पण जर मनुष्य जितका म्हणून आत्मकेंद्रित होत जाईल तितका तो इतरांशी आउट ऑफ ट्यून होतो. आहे असं मी फक्त माझंच हित पाहणार असेल, मला कुठलाही कम्फर्ट माझा कमी होऊ नये, मला कुठला त्रास असू नये, मला कोणापासून जर असं जर असेल तर मग तू जगणार कसा? म्हणून मग इतकी सगळी काळजी घेऊन म्हणून स्वतःची काळजी फक्त घेणारी माणसं, फक्त स्वतःची काळजी म्हणजे ते स्वतःशीच, म्हणजे ते सुद्धा स्वतःच्या कम्फर्ट म्हणजे त्याच्या स्वतःच्या सुखाशी तेवढ्याच ट्यून आहेत. ती माणसं जास्तीत जास्त दुःखी असतात. आणि जो दुसऱ्याशी ट्यून करून आहे तो थोडा तरी विसरायने असतो. त्याच्यापेक्षा जास्त ट्यून केलं अधिक विसरायने हे ट्युनिंग. आजूबाजूच्या माणसाशी
म्हणजे त्यांच्यातल्या स्वराशी आपला स्वर जुळवून घेणं, हे हा स्वरसंवाद आहे त्याच्याशी असलेला. हा प्रत्येकाला करण्याची विद्या दिलेली आहे. नाद प्रत्येकामध्ये आहे, ते म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. कारण ते तितकं विशाल आहे आणि ते तितकं म्हणून आपल्याकडे त्या नादाच्या बाबतीत थेट भगवंताशी संबंध आहे. आजूबाजूच्या माणसांच्या स्वराशी आपला सूर जुळवून घेणं. काय झालंय, आपण त्याची अगदी सुरुवातीला पाहिलं, मला संगीताचं मी जाणकार नाही, मला त्याच्यातलं काही येत नाही, पण जीवनसंगीत आहे एक, त्यातलं थोडं थोडं लक्षात येतं. तर त्याच्यातलं हे आहे की प्रत्येकामध्ये षड्ज विद्यमान आहे, सहा विद्यमान आहे, ट्यून करून दिलेलं आहे. जसं शरीर ट्यून करून दिलेलं आहे, तसं एक नाद ट्यून करून दिलेला आहे. षड्ज म्हणजे आपल्याकडचा परमेश्वर आहे, अंतर्यामी आहे. त्याच्यापासून आपण किती आहोत, त्याच्यापासून तो किती आहे, त्याच्यापासून तिसरा किती आहे, घरातला किती आहे, शेजारचा किती आहे, हे फक्त ओळखलं बघा. ते ओळखलं म्हणून म्हटलं की पहिल्यांदा भान, नंतर समाधान. ओळखतात, ठीक आहे, असेल तोही मनुष्य स्वार्थी असेल, तोही मनुष्य काही आत्मज्ञानी असेल, काय आणखीन काय असेल, असू दे. मला त्याच्याशी जिथे संबंध येतो तिथे मला त्याच्याशी ट्यून करता आलं. त्याच्यातनं झाला संवाद झाला की कृतीत आलं की तुम्हाला तुमची समग्रता आली. असं क्रमाने जाता येतं. त्यामुळे अवेअरनेस, मग ट्युनिंग, ॲक्शन, तुम्हाला समाधानच आहे. हा परमेश्वरी गुण आहे. मला सांगा, एक महाराज आहे उदाहरणार्थ, कुणीही घ्या, ह्याच्यातलं सगळ्यांचंच असतं, घ्या तिकडे कुणी, बाबा महाराज घ्या, महाराज घ्या. महाराज किती लोकांच्या समवेत त्यांच्याशी जुळवून घेऊन जगले असते. ते काही ट्युनिंग नाही, ते ट्युनिंग. अत्यंत भांडखोर, अत्यंत स्वार्थी, अत्यंत पराकुटीचे, सगळ्यांचे तरी जमवून घेतले, जुळवून घेऊन पुढे जाईल. आता पुढे एखादा त्यांच्याबरोबर जाईल न जाईल तो त्याचा प्रश्न, पण त्यांनी त्यांचं ट्युनिंग करायचं ठेवले. म्हणून तर ते म्हणू शकतात, मगाशी आपण जे म्हटलं ते कळत नाही व्यवहारामध्ये, की तुला जगान टाकलं तरी मी टाकलं, हे काय कशात नाही, हे त्याच्याशी असं ट्युनिंग आहे की ठीक आहे. म्हणून निसर्गदत्त म्हणले ना, मागे आपल्याला बोलू, निसर्गदत्त म्हणले की पापी मनुष्य बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं, मी पापीच आहे असं मला वाटतं, मी तोच आहे. मग मला त्याचे प्रश्न सगळे लक्षात येतात, कशात काय आहे ते लक्षात येतं. मग आम्ही ट्यून असतो त्यापाशी. मग त्याच्याशी जो संवाद होतो त्याच्यातून त्याचा मार्ग त्याला सगळा मिळून जातो. हे निसर्गदत्तांची मी तोच आहे असं वाटतं. तेव्हा आणि हे ट्युनिंग काय त्यांनी कष्ट, म्हणजे संतांचं ट्युनिंगच्या बद्दल, संतांचा विषय निघाला म्हणून त्यांचं सांगतो. तात्या सगळ्यांकडे 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, घरातून सुद्धा ते म्हणायचे, अहो काही स्वास्थ्य काही आहे की नाही, तो नडीच आहे, अडचण आहे, तो महाराजांना भेटायला आहे, तो मला नाही भेटायला, म्हणून त्याच्यासाठी पुन्हा पेटेवर बसायचं, परत सांगायचं, उत्तर द्यायचं. हे काय आहे, त्याच्या दुःखाची ट्युनिंग केलेलं. म्हणून त्यांचं ज्याच्याशी ट्युनिंग झालं होतं ती माणसं इकडे तिकडे अजिबात हल्ली नाहीत कधी. त्यांना समग्रता कळली, कारण ह्यांनी ती प्रत्यक्ष त्यांना त्यांच्याशी जुळवून घेऊन अनुभवाला आणून दिलेली आहे. सारखी आहे, ठीक असून माणसाला स्वरचा सुटला नाही, स्वरचा सुटणं ही खूप गोष्ट कठीण आहे. आता त्याला 10% सुटला, ठीक आहे, आपण 10%वर ट्यून करून घेऊ. मग कधी तो निस्वार्थाकडे जाईल, मग तो 10चा 15%, मग 20%, मग तर जाईल. आज तो 90% स्वार्थी आहे, येईल कमी हळूहळू. हे त्याच्या स्वराशी जुळवून घेतात. म्हणून ते परमेश्वर स्वरूप आहेत. देव सारावे परत संत पूजावे आरते. कशासाठी, ते एकदम चुकले आणि ते चटकन कळू शकतात. आपल्याला मूर्तीतलं असं समज नका उघड जातं, म्हणून खमजलं तर तिथेही ट्यून आहे. म्हणून रामाच्या डोळ्यात पाणी येतं. महाराज निघाले तर रामाच्या डोळ्यात पाणी, हा काय ही ट्युनिंग येतं. ते अविश्वसनीय गोष्टी वगैरे अजिबात काही नाही आहे, सगळं सहज शक्य आहे. कारण त्याच्यामध्ये एकमेकांशी त्यांचा संवाद आहे, त्यांचं तादात्म्य आहे. तादात्म्य म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी, म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी, असं हे जाणार म्हणलं त्यांना ते वियोगाचं वाटलं, म्हणून त्यांचं तसं आहे. तेव्हा हा दुसरा टप्पा आहे समग्रतेमध्ये. जितकं म्हणून कोणाशी ट्यून होता येईल तेवढं.
त्याची त्याची समजूत, त्याची काय पातळी हे वेगळं वेगळं असणारच. आपल्या पट्टीतच मनुष्य असेल असं नाही, तो दुसऱ्या पट्टीत असेल. पण तो परमेश्वर समजून त्याला साथ करायची ठरवली तर तीही करताय. तो या वेळेला गाणारा परमेश्वर आहे. आपण गाण्यामध्ये बघतो की नाही, जो गाणारा आहे त्याचं गाणं आहे. पेटीवाल्याचं काय काम आहे, तो जसा गातो तसं जातं. तो गवर गेला, आपण तो गवर गेला. हेच कसं तो पेटीवाला गातो आणि त्यामुळं त्याचं कसं छान चालतं, बरोबर, याचंही छान चालतं. तसं हे माणसांच्या बद्दल आहे. तसंच पुढे ते सगळेच आहे. फक्त माणसांचं मी ओळखीसाठी समजायला सोपं. आणि जर काही गेलं असेल तर हेच जातं. माणसात विसंवाद आहे, ट्युनिंगमध्ये संवाद आहे. संवाद असल्यामुळे आईचं मुलाचं काही वेळेला जास्त जमतं, मग काही वेळेला मुलाचं बाबांचं जास्त जमतं. हे काय आहे, त्यांचं ट्युनिंग म्हणून जमलं. ते त्यांना पट्टी एकमेकांचे अंतर सगळं माहिती आहे. आपल्या साध्या संगीताच्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला साथ आहे. अगदी श्रुतींच्या भाषेत बोलतो 22 श्रुती, बरोबर. त्यांचा उल्लेख ते का करायचा, तर सर्वात उपलब्ध ह्याच्यामध्ये आपल्याकडे ऋषीमुनींच्या काळामध्ये याज्ञवल्क्यांच्या स्मृतीमध्ये आहे. याज्ञवल्क्यांनी स्मृतीमध्ये असं लिहिलं आहे की श्रुतिविशारदः तालज्ञः च अप्रयासेन मोक्षमार्गम यच्छते. जर मनुष्य ह्या ट्युनिंगमध्ये जर तज्ञ असेल, तालाच्या भाषेमध्ये लयीमध्ये ट्यून असेल, तर तो अप्रयास मुक्त होतो. आता ह्याच्यापेक्षा आणखी काय सांगू शकू आपण. हे त्याला शक्य जमलं नक्की त्याच्याशी ट्यून व्हा, हे याज्ञवल्क्यांनी सांगावं. त्याच्यात विशेष आहे, त्यांना ते पण माहिती आहे. तसं शब्दब्रह्म आहे, तसं नादब्रह्म आहे. त्यामुळे नादब्रह्माची त्यांना जाणीव आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी हे असलं स्पेशलायझेशन नाही. बघा आता किती फरक आहे शिक्षणामध्ये. हे ऋषी सांगतायत की श्रुतिविशारदा तालज्ञः अप्रयासेन मोक्षमार्गम यच्छते. मोक्षमार्गावरून सरळ पुढे जातात. अप्रयास आहे. आपण किती कष्ट मोक्षासाठी आहे. आणि संतांना सगळ्यांशी ट्युनिंग आहे म्हणून मुक्तीचे आम्हा गाठोडे काकोटीत मारले त्यांनी. तर कोणा सांगू शकतात ते आमच्या काकोटीला मुक्ती, त्याचं काय सांगता आम्हाला. ट्युनिंगची असेल, लेवल असेल. तुम्हाला आपण मोक्षोद्गार भाषेमध्ये बोलतो, त्याच्यासाठी हे करू ते करू, काय जे आपल्याला साधन वाटते ते सगळं करू, मग त्याच्यासाठी एवढे कष्ट करू. त्यांचे गाठोडं मारले. कारण का, ते सगळ्याशी वृक्षवल्ली आम्हाला सोयरी वनचरी म्हणजे काय, ते सोयरे कशासाठी, तर ते ट्यून नाहीत त्यांच्याशी. ते सगळे पक्षी वगैरे सुस्वर आहेत, त्यांना सगळं ते बरं वाटतं. आपण मोठे पक्षी काय कर करतात, काय करावं असं नाही, त्यांचे ट्यून देतात. तेव्हा हे जे जीवन संगीत आहे ते कळायचं असेल तर हे ह्या ज्या काय भविष्यवृत्ती आहेत ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी तो त्या मूळ स्वरावर असेल ना. आता त्या मूळ स्वरात त्याच्याशी ट्यून व्हायला आपल्याला शब्द सापडलेला असला पाहिजे. मी कसा बनलेलो आहे, माझ्यात परमेश्वराने काय ठेवलेलं आहे, माझ्यात एक काहीतरी सज्ज ठेवलेलं आहे. जे सज्जाचे कंपोनंट असतात. पूर्वीची आपल्याची संगीताची भाषा वेगळ्या पद्धतीची होती, 4पासून सुरू होती. आताची एक धरून सुरू होते. त्या प्रमाणात ते सगळे असतात. पहिला 6 1 वर असेल तर 5 वर, दुसरा 8 वर आहे, 14 वर आहे, 12 वर आहे, 21 वर आहे. अशा श्रुतीवर ते सगळे आजची सप्तक आहे. हे सगळं असं आहे. अजून ते तंत्र असेल, पण त्याच्यातलं आपली सप्तक मर्यादा कळायला ते उपयोगी पडतं. माझ्या सप्तकाची काय मर्यादा आहे ती कळायला उपयोगी पडते. मग ते आपलं स्वतःचं ट्युनिंग शोधून काढणं हे आपलं काम आहे. माझा शास्त्रज्ञ शोधून काढावा, जे मी काय करू शकतो आणि काही करू शकत नाही. मी मध्य सप्तकातच गाऊ शकतो, मी खाली नाही गाऊ शकत. मी तार सप्तकात गाऊ शकत नाही. गाऊ शकत नसेल तर गाऊ नये. ज्या साईडला आपल्याला येत नाही त्या साईडला जाऊ नये. साध्या भाषेचं जे आपल्याला आवडत नाही ते शिक्षण घेऊ नये. हे ट्युनिंग कळण्याचं लक्षण आहे. आपल्यातला साकारण्याचे लक्षण आहे. मला झाडांची सेवा पानं काय ते करावं असं वाटतं, माळीगम करावं, आनंदाने करा.
काय त्यांना कोणाला स्वतः मिळाला काय परमेश्वर सापडला नाही असं नाही, त्यांना पण सापडला, हा आपल्याला आनंदच सापडला. ते मधलं काय असेल ते सगळं ते बघतील. त्यामुळे त्याच्याशी काही निगडीत नाही आहे, हे आपण निगडीत करून ठेवले. हे सगळे भेद आणि सगळं आपण करून ठेवले. म्हणून मग ते जमत नसलेल्या पट्टीत जायचं होतं, ते असं होतं. ते जमत नसलेल्या पट्टीत आपल्या पट्टीत ते मग आपल्या पहिल्यांदा आपल्यातल्या कुवत असते, क्षमता असतात, ठेवणी असतात, स्वभावाच्या प्रारब्धाच्या काही गोष्टी असतात. हे सगळं मिळून आपला साथ आहे. तो ओळखला की बाकीच्यांशी जुळवून घेता येतं. तिथून पुढे समग्र त्याचाच प्रवास आहे. इतक्याशी जुळवून घ्याल तेवढं. एखादा मनुष्याचे संबंध जसे कसे असतात की अगदी आपल्यापुरतं, तो त्याची 4 माणसं, 400 माणसं, 4000 माणसं काही असू शकेल, त्याचे राग तयार होतात. जीवन संगीतात त्याचे राग आहेत. म्हणून ते ज्या अर्थाने तसे गाऊ शकतात तसे ते तितक्या प्रमाणात ते राग ही एक सुरेल रचना आहे. त्याची काही घेतले राग, स्वर निवडले, सुसंवादी आहेत, पाहायला एकमेकांशी, तर तसे ते आहेत. तर आपण जर ते एकदा हा स्वतःचा असा ओळखला, आपल्यातला असा म्हणजे आपल्यातला आत्मरूप परमेश्वर एकमेव अद्वितीय, तसा प्रत्येकाचा एक सर्च आहे, त्याला सापडू शकतो. तो जर सापडला, संगीताच्या भाषेमध्ये 34,848 राग होऊ शकतो. ठीक, म्हणजे किती प्रकारे आनंद निर्माण करता येतो याचं ते मी लक्षण मानतो. हे नुसतं कॉम्बिनेशन आहे, त्यात ते काय बातर नामगंतम गुणाकाराचं एवढं आहे. 34,000 गोष्टी होऊ शकतात. 34,000 प्रकाराने मनुष्य जीवनात आनंद निर्माण करू शकतो. त्यातला प्रत्येक कारण काय, करुणा असो, काय हे असो, काही आनंद असो, कसलाही असो, रागाचे किती भाव आहे, त्याच्यामध्ये एक ट्युनिंग आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये एक आनंद आहे सगळ्यातला. हे शिकायचं खरं ती विद्या ह्या खरं आहे. त्यासाठी काही शास्त्रीय शिकलं पाहिजे असं नाही, हे जीवनसंगीत आहे. त्यामुळे ते ओळखायचं की मला अमुक एक गोष्ट आवडते, का आवडते, दुसरी का आवडत नाही, ह्याचा सगळ्याचा अभ्यास म्हणजे स्वतःतला साह शोधून काढलाय. तो साह शोधला की आपल्याला कुठेपर्यंत जाता येतं हे कळतं. तिथपर्यंत पुढे जायचं, त्याच्या पुढे जायचं काय कारण नाही. कारण तेवढ्यात आपल्याला पुरणार. जसं प्रत्येकाला मुक्तीची शक्यता दिली, प्रत्येक कुठे कोणी कसंही कुठल्याही स्थितीत कसल्याही परिस्थितीत असू दे, त्याला मुक्ततेची वाट ठेवलेलीच. त्यासाठी तो शोधून काढला की त्याच्यात जे मी गाऊ शकतो, म्हणजे त्याच्यात जेवढी माणसं बसू शकतील तेवढा मी जाऊ शकतो, तेवढ्यांशी मला ट्यून काढतात. ज्याच्यात स्वराचा उल्लेख आहे तिथे ट्युनिंगच आहे, तालाचं तसंच आहे. आपल्याला कळतं. एकदा जर आपल्याला हे कळलेलं असेल तर लईच जाणारी माणसं कळतात, बरोबर, आडलीच जाणारी कळतात. एकदा ते तालाचं कळलं की ती तशी जाणार हे आपल्याला माहीत असतं. हे काही सरळ नाही जाणार, हे असे जाणार कळतं. पण ते तसे जाण्यानं आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला ते कळलेलं असतं. कारण ते त्यांचं संगीत आहे, ते आपण ट्यून करून घेतलं त्याच्याबरोबर, तर ते तसे जाणार. ठीक आहे झालं. म्हणजे जे विसंवाद आहेत त्याची मूळ कारणं दूर होतात. त्याच्यात विसंवाद कशाने की मी ज्याला जाऊ शकतो त्याच लिहिताना जास्त कशाला आपण काय साथी ओळखली त्यांची, तसं काय करायची कारण नाही. त्यांची लय ओळखली आपण, त्याच्यातलं ज्या पद्धतीनं ते घेता येतं ते घेतलं, चाललं पुढे की झालं काम. विसंवादाचा प्रश्न नाही. ठेवणी असतात, पत्नीची असेल समजा, पतीची असेल, मुलाची असेल, काहीतरी ठेवणी आहे, त्यानुसार त्यांच्याशी ते तेवढं ट्युनिंग करून घेतलं झालं. म्हणजे तिथे एक सुसंवादी क्षेत्र तयार होतं. परमेश्वरानं सगळं क्षेत्र सुसंवादी करून ठेवलेलं आहे. खरं ते खरं विश्वसंगीत आहे, ते ठेवलेलंच आहे. माझ्यापुरतं मला स्वतःचा क्षेत्र शोधून काढणं आणि तो आत्मरूप परमेश्वर तिथे एक धरून सुरुवात काढतो की आपलं पुढचं काम आहे. तसं इतर म्हणजे सामर्थ्य उलटं असं ठेवलेलं आहे की मी तर दुसऱ्याशी ट्यून करू शकेनच, पण त्यांना सुद्धा आपल्याशी ट्यून करता येईल एवढं सामर्थ्य ठेवले माणसं. हे माणसंच होते. म्हणून हे जे आले ते इथे जे लिहिलेले आहे, आपल्या समयांजलते मात्र मृत्यू घुसून गेले, ते जे आहे ना ते तसेच आले, फक्त त्यांनी आणखीन काहीतरी केलं. ते केल्यामुळं इतरांची ट्युनिंग करून गेले सगळ्यांची, की त्यांच्यातले विसंवाद दूर केले, त्यांच्यातले 2 माणसातले विसंवाद दूर केले. म्हणजे तिथली सुद्धा ट्युनिंग त्यांनी करून टाकली. म्हणजे ते तर ठीक आहे, कुटुंबामध्ये काय विसंवाद दूर केला त्याने, कारण समजून घेतली, समजावून दिली, आपलं त्याच्याशी ट्यून करून घेतलं. आपल्याला काही त्याच्यातलं निरपेक्षपणे ते काम करता राहिले तर त्यांच्यात ट्युनिंग निर्माण होतं. हे ते का करतात, इथपर्यंत शक्यता मनुष्य जन्माला दिलेली. अंतिमतः ते कायम त्यांच्या शरीरावर असतात. हे काहीही केलं तरी ज्याला स्वतःच्या शरीरावर येता येतं त्याला जीवन कौशल्य कळलं,
समग्रतेचं वाट मोकळी झाली समग्रतेची, आणि ती मोकळी झाली की परमेश्वराची वाट मोकळी झाली. कारण तो समग्रच आहे. म्हणून तो कोणाला कधी कोणी कोणाचा असो त्याचं काय, त्याला प्रियकण विश्वामधला कोणी कोणाला विश्वामधला बाकी सगळं आलं दिसतं. तर तसं ते समजून घ्यावं. आणि ठीक आहे, आपल्या शरीरापासून आपल्या जसे पुढे अजून 6 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरही कोणी कोणी उभा असू शकतं. अगदी सरळ सरळ त्याच्यावर उभा आहे तर चटकन तुम्ही त्याच्याशी जाऊ शकता. त्याकडे आवडी निवडी ठेवण आपण जे आपल्यातलं शोधून काढलं त्याच्याशी जमणारं काहीतरी असतं. ठीक आहे, आपण 6 वर आहे, तो गवर आहे, चालेल, आपण गवर पटकन जाऊ शकतो. आता त्याच्यापेक्षा वेगळ्या पट्टीत असेल तर ते शोधून काढून त्याच्याशी जावं लागेल. गेलं की ते ट्यून आहे. तेव्हा हे ट्युनिंग साधणं म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या समग्रतेचा प्रवास त्याला हा मार्ग आहे. कारण काय येईल ह्याच्या आड काय येईल, समजा करायचं हे ठरवलं, अडचण काय येईल, माझं मत आहे, हां तिथे आड येईल, माझा आग्रह आहे तो आड येईल, असंच व्हावं असं मला वाटतं तर आड येईल, मी खूप ज्ञानी आहे ते आड येईल, असं काही आड येऊ शकत, पैसा आड येईल, सत्ता येईल, पद येईल. जी गोष्ट अशी कुठली तरी ही काही ट्रेनिंगची गोष्टी नाही आहेत, ह्या लौकिक इच्छा आहे, त्या आड येऊ शकते. पण माझ्यातले जे दिलेलं आहे ते सगळं कोणाचाच आढळणार नाही, कारण तो परमेश्वरचा आहे. तो कोणाशीही संवाद साधा शक्य आहे. तेव्हा या दिशेनं पुढं जायला लागलं तर आपल्या लक्षात येतं की लोकही वेगवेगळ्या स्वरावर आहेत, सप्तकात आहेत, कुठल्या तरी त्यांचंही करायचं वेगळा. कारण बघितलं आपण प्रपंचाची ठेवणी किती प्रकारची असतात, तसे माणसांच्या मधले हे पट्ट्या पण वेगळ्या असणार. म्हणजे ते ट्युनिंग करताना ती पट्टी लक्षात घ्यायला गेला, हां ठीक आहे. आपण जसं म्हणतो ना, एखादा अगदी हळवा आवाजात बोलणारा माणूस आहे, एखादा मध्यम आवाजात बोलणार, एखाद्या बोलण्याची प्रतच तशी आहे, नेहमी मोठ्या आवाजात बोलत असतो. आता नेहमी मोठ्या आवाजात बोलणारी माणसं सगळ्याच गोष्टी मोठ्या आवाजात बोलत नाहीत ना, हे हळू सांगून मिळतात. त्यांना पण श्रुतीभीती कळतात, त्या हळू त्यावेळेबरोबर तेवढं ते गाठू शकतात. पण तरीही ठीक आहे असं समजून घेऊ, माझा आवाजच मोठा आहे असं म्हणतात तरी माणसं. अजून आपल्याला काही मोठ्या आवाजात बोललं पाहिजे असं नाही आहे त्याचा अर्थ. ट्युनिंग म्हणजे आपण त्या आवाजात ओरडणं म्हणा अर्थात किंवा बोलणं असं नव्हे. पण त्यांचा आवाज मोठा आहे, ते त्या सप्तकात आहेत, असू देत, त्यांना त्या सप्तकात राहायची सवय आहे तर ते तसे राहतील. त्या तर असं करणं हे सोपं आहे. दुसरी बाजू त्याच्यातून निर्माण होते, ती म्हणजे जे विसंवादाचे घटक आहेत. संवादाचे घटक एकदा लक्षात आले की त्यामुळे विसंवादाचे घटक लक्षात येतात. जसं आपल्याला कोमल तीव्र कळतं, स्वर कळतात, तसं हे आहे की ते एकदा कळलं की त्यातला विसंवादी स्वर पण लक्षात येतो. काय विसंवाद, आता मला सांगा, माणसाचं एकमेकांशी जे जुळले नाही त्यामुळे हे सगळे अडचणी, ते जर एकमेकांशी जुळले असेल त्या अडचणी नाही येणार. तर आपल्याला ज्या कारणासाठी काय राग येईल, संताप येईल, समजा काय प्रेम वाटेल किंवा काय त्रास वाटेल, तशाच कारणांसाठी तो त्याला बोलणार. एकदा लय स्वर लक्षात आला की ते येतं. मला माझ्या मनाप्रमाणे व्हावं असं वाटतं, हा एक माझं स्वर सापडला मला की त्याचं सापडतो. त्याचं माझं जमतंय ते का जमत नाही तर त्याला त्याच्या मनाप्रमाणे व्हावं असं वाटतं, मला माझ्या मनाप्रमाणे व्हावं असं वाटतं. माझं मन आणि त्याचं मन यामध्ये मूळतः फरक आहे. हां, मग त्यामुळे तसं होतं. एवढंच आहे ना, काही युद्ध करण्यासारखं काही नाही आहे ना, म्हणजे ज्याच्यामुळे विसंवाद आहे, मोठं भांडण आहे, काय त्रास आहे, काय एवढं करण्यासारखं काही नाही आहे. आता मनाचा ढाचा आहे त्याच्यात काही जुळून घेता आलं, स्वर असं असतं, थोडंसं स्वराची जमून पण घेता येतं. मग त्यालाच तर ट्युनिंग म्हणायचं की स्वर जमून घेणं. मग जमून घेणं तर आपण जमून घेऊ शकतो, तेवढं जमून घेऊ शकतो. उरलेलं त्याचं स्वातंत्र्य म्हणून त्याला सोडून देऊ, त्याचं तो वेगळ्या पट्टीत जातो, चालेल. तेव्हा त्याच्या स्वराशी घेऊन त्याची लक्षात घेऊन असं आपण माणसं जोडत जाऊ शकतो. तेव्हा हे जर झालं तर ह्याच्यातनं होतं काय की आज जे मी आत्मकेंद्रित आहे ते सुटलं त्यातलं. कारण मी आता त्याचा स्वर ओळखतोय, त्याचा सज्ज ओळखायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्या मनात त्याचा चांगल्या अर्थाने त्याचा विचार सुरू आहे. ते नाम तरी का घ्यायचं, नामाच्या निमित्ताने काहीतरी भगवंताचा विचार सुरू झाला म्हणून घेतो. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की स्वतःला विसरायला होतो, विठ्ठल आठवतो म्हणून. तसं ते आहे, तसं हे ते करायला गेल्यामुळे माझे आत्मकेंद्रिततेचे विचार, जितके आत्मकेंद्रिततेचे विचार कमी होतील तितकी आकलनाची कक्षा होते. अगदी मग सुरुवातीला आपण बोललो की लहान मुलांना हे अधिक जमतं का जमतं, त्याचं कारणच ते की बाकीचे हे त्यांच्या मागे काही व्याप नसतं. ते ओजी जे आपल्यावर ह्याचे झाले मताचा अनुभव, अमकं तमकं संस्कार सगळ्याचे जे होते ते त्यांच्यावर नाही, त्यामुळे ते सहजपणे ट्यून होऊ शकतात. तर ती ट्यून होतात, आपल्याला होता येतं.
आणि हे जर हळूहळू आकलन वाढत गेलं तर झाडाची पक्षाशी सगळ्याशी ठेवत राहायचं. मागाशी जे पंगेरे स्वामींचा उल्लेख केला ते पंगेरे स्वामींनी हेच सांगितलं होतं त्यांना, म्हणून तो त्यांनी प्रयोग केला. त्यांनी सांगितलं होतं काय मला सांगायची वेळ आली, त्या काळात हे असलं काही नव्हतं, तर त्यावेळेला त्यांच्याकडे ती साधनं नव्हती, तर तेव्हा ते म्हणाले की तसं काय सांगायची वेळ आली तर झाडाला जाऊन सांग. हे ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांचं लिखाण आहे, ज्यांनी हे खात्री करून घेतली त्यांचं लिखाण आहे. आणि खरोखरच ते जे गावाला गेले ते राजापूरला गेले त्यांच्या पांगेळ्यातनं, आणि तालुक्याचं ठिकाणचं काम ते झालं नाही त्या दिवशी, आपल्याला सारांशाने माहिती, तर ते झालं नाही. आणि संध्याकाळच्या गाडीला बघा गाडी एस टी ठराविक एक जायची एक यायची, तालुक्याच्या गावाला जाणाऱ्या गाडीत गेली, येणाऱ्या गाडीत परत येणार. काम कचेरी कोर्टाचं ते झालं नाही. आणि झालं नाही त्यावेळेला त्यांना एकदम आठवण आली, आपण परत जाऊ शकणार नाही, त्यांच्याकडे जाणार नाही, हजेर आहे संध्याकाळी जमणार नाही आपल्याला. गप्पा हजेरी त्यांच्याबरोबर कसा सदा संतांपाशी जावे, तसं सदा जवळ बैसावे, आपण स्वामींचा अभंग घेतला तसं. तर ते आज जमणार नाही. त्यांनी सांगितलं आपल्याला इथं तर काही शक्य नाही त्यांना निरोप पोचला आपला, म्हणून तिथल्या झाडाजवळ जाऊन सांगितलं स्वामी आज काही यायला जमत नाही, काम काय झालं नाही, उद्या येतो. त्यांच्याबरोबर जे ह्यांनी व्हेरीफाय केलं ते जे ग्रस्त होते ते तिथंच बसलेले होते. त्यांना ते स्वामी एकदम म्हणले आपलं तर येत नाही बरं का, त्याचं नाही आज उद्या आता काय झालं एकदम. ते म्हणले वायरलेस आहे. हे काय आहे, झाडातून त्या झाडाशी आणि त्या माणसाशी आणि इथून त्या झाडातून या माणसाशी असं ट्युनिंग थेट. हे आत्ताच्या अस्तित्वात असलेल्या गोष्टी, ह्या पुराणकालीन कुठलं तरी काहीतरी सांगतोय किंवा ऐकी माहिती असं नाही, हे आहे डॉक्युमेंटेड आहे. आणि त्यांनी लिहिलंय स्वतः की ह्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नव्हता, म्हणून मी या प्रत्येक गोष्ट पारखून खात्री करून घेतली. त्या माणसाला आल्यावर ठीक आहे म्हणले, त्यांना काय म्हणले नाही लगेच, का ते विचारलं, पण हे बरोबर आहे असं नाही म्हणले लगेच. दुसऱ्या दिवशी तो माणूस जेव्हा आला त्यावेळेला, आणि तो खरोखरच आला नाही त्या दिवशी, ही खात्री केली. दुसऱ्या दिवशी आल्यावर विचारलं की अशा अमुक वाजता ते म्हणाले, त्यावेळेला तुम्ही कुठं होता, ते म्हणले मी झाडाजवळ होतो, मी सांगितलं सर ठीक आहे. मग त्याने ते लिहून ठेवले आपल्यावर उपकार केले नाही का, की त्यांचं त्या झाडाशी सुद्धा किती ट्युनिंग असेल, संदेश तर कुठूनही प्राप्त होऊ शकतो. तेव्हा आणि असं ट्यून होत जावं, आत्मकेंद्रित नुकसान मधून मधून परमेश्वर जाणीव करून देतो आपल्याला. आठवत हे विश्राम बेडेकर आपल्या साहित्यिक वगैरे मंडळी ती गोष्ट माहिती आहे ना, एक काय एक झाड दोन पक्षी वगैरे आत्मचरित्र आहे ते झाले. तेव्हा त्यांचं व्ही अंतराम फार शक्य होतं. त्या आपल्या स्टुडिओमध्ये त्यांच्या काय जातानाची घडी हकीकत आपल्याला माहिती असेल. तर ही प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली माणसं काय असतं की काहीतरी निमित्ताने, आणि जे घेणारे ते घेऊ शकतात. ते स्वतः विशांतराम त्यांनी न्यायला बेडेकरांच्या घरी आहे. बेडेकर बाहेर आले, म्हणजे थोडा वेळ होईल, मला तुमच्याबरोबर काही येता येत नाही. म्हणजे काय झालं, काही नाही माझे वडील आहेत असू ना, मग चांगली गोष्ट आहे. मग त्यांना आणायचं, त्यांची ओळख होईल, भेटून जाऊ. तर आपल्या स्वतःच्या ह्याच्यात वावरत असलं म्हणजे काय होतं ते आहे, तर भेटून जाऊ, तुमचे वडील आहेत तर बरं म्हणले या तुम्ही. जे थोडं ते अवघडले होते पण या म्हणले या. त्याला नमस्कार संताराम बापू. हो का, एकदम बापू बरं बस. वडील काय करता तुम्ही? काय करत त्यांचं क्षणभर एकदम काय ना. आणि व्ही शांताराम हो बरोबर आहे ते, पण तुम्ही करता काय? म्हणजे आता काय सांगायला, आता ह्यांना मध्ये बोलावं तर काय, म्हणजे ह्यांना तर हेही मोठे ते पडलेलंच आहे, पण ते माहितीच आहेत त्यांना, म्हणून तर ते अडखळे होते. काय करता तुम्ही? माझी कंपनी आहे. म्हणजे आता काय तर सांगणं वगैरे माझी, म्हणजे मग ह्यांनी पण सांगितलं माझी ती कंपनी आहे, मोठी कंपनी. होय चांगली गोष्ट आहे, कंपनी आहे. कुठला माल काढता तुम्ही? नाही म्हणले मी काय फार मोठे काय नाही आहे माझं. काय सिनेमा बरं ठीक आहे, कुठला माल करा? सिनेमा ठीक आहे, काय हरकत आहे ना, सांगतं चालतं ना, जातं म्हणे. तर ते बेडेकरांना अडचण म्हणून स्वाभाविक आहे. विश्राम बेडेकर म्हणले
हे असं आहे म्हणून मी तुम्हाला हात येऊन का म्हणत होतो. ते म्हणले आलो तेच बरं झालं, आपण कुठं आहोत त्याची जाणीव होती. मूळ मनुष्य आपल्या सप्तकात येतो परत, नाही तर तो अशा ह्यानं कुठेतरी गेलेला असतो. तेव्हा हे 2-4 वाक्यात हे सांगायचं. मग तसं कळावं आपल्याला, माझं म्हणणं असं सुद्धा. म्हणून संपर्कात असावं, म्हणजे हे कळत असतं, कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने कळतं. निंदा करणारा सुद्धा आपल्याला काहीतरी देतच असतो, स्तुती करणारा आपल्या परीने देत असतो. तर त्यामुळे तसं काही ठेवू नये, ते सगळ्या संपर्कात असावं बरोबर. त्यामुळे हे कळतं आपलं सध्याचं काय आहे गाणं, जीवनगाणं, ज्याच्यामुळे काय अडते ते, समग्रतेला जायला काय येत नाही. सगळी माणसं माझी. आता आपल्याला ज्या वेळेला आपलं कोणी प्रेमाचा माणूस आहे, समजा अगदी आपलं माणूस आहे, तर आपण काय म्हणतो आपलं माणूस, मग त्याने रागावलं चालतं, त्याने काय केलं जातं, मुलांचं नाही का होतं, काही जण मुलाचं काही झालं तरी पुन्हा त्या इकडे जातं. तसं ते आहे आपल्या मोठ्या माणसांच्यात सुद्धा तसं असतं. 4 लोकांच्यात त्यांचं ट्युनिंग असतं, त्याच्या बाहेर नसतं, ठीक आहे असू दे. पण 4चा अजून त्यांना आठ करता येईल का, तर परमेश्वराकडे जातील. 4 आज जे आहेत ते केवळ जमतच आहे नैसर्गिकरित्या, म्हणून ते जमते. जसं समानशील व्यसनेशी सक्षम तसं आहे ते थोडंसं, की ते त्यातले आहेत, त्या बैठकीतले आहेत म्हणून ते एकमेकांशी आहेत, तसं नाही ते. मग बाकीचा विसंवाद असायचं काही कारण नाही, पण ते बाहेर त्या मित्रमंडळीत असतील तेव्हाच सुसंवादी असतात, इकडं विसंवादी असतात. त्याचं कारण काय, पण अजून हा प्रवास करायचा आहे हे त्याचं अर्थ आहे, तर तो प्रवास व्हावा, त्याच्यासाठी हळूहळू पुढे पुढे जाता येईल. आणि आज हे सगळं जे गाणं चाललं आहे ते फक्त 2च स्वरांचं आहे, मी आणि माझं. त्यामुळं त्याचा कुठला आनंद देईल असा रागच निर्माण होतो. किमान 5 स्वर लागतात तर होईल ना. 2 स्वरात काय गाणं. त्यामुळे एकदा ह्यांचं मी पण तरी ऐकायचं, तर त्यांचं काय स्टेट पैसा सगळं त्यांचे काय विषय गप्पा असतील त्याच्या वेळेकडे त्यांच्याकडे स्वरच नाही, 2च. त्यामुळे आनंद देईल असा राग. म्हणून स्वाभाविकपणे त्रास, विसंवाद, त्रागा ह्या गोष्टी उत्पन्न होतात. आणि अशी माणसं जी ह्या 2च स्वरात कायम वावरतात ती सहसा अंतर्यामी तरी निदान, काही 4 खुशमस्करी असतात दयासनी, पण ते सोडले तर सहसा ती एकाकी असतात. आणि शेवटी इस्टेटी, पैसे, त्या निमित्ताने निर्माण झालेले खटले आणि कटू आठवणीवर ठेवून जातात मागे. आणि ह्यातलं काहीही नसताना सर्वाशी ट्यून असलेली माणसं बसलेली असतात. काय आमच्याकडे ती खोलीत सामान सुद्धा नाही आवरायला काही. स्वतः मठाच्या खोलीत राहतात. रामकृष्ण मठाचं आपल्याला माहिती, त्यांचं राहण्याचं ठिकाण ते, भेटण्याची वेळ केवळ त्याच्या संपर्काप्रमाणे. त्यांच्याकडे वस्तीपासून राजापर्यंत सगळे येतात, चान्सेलरी येतात आणि सगळ्यांशी ट्यून आहेत. गुरुदेव थेट कोण मुख्यमंत्री आमकं तमकं ते फार ते कोणाचे राष्ट्रपती तिथपर्यंत राधाकृष्णांशी ट्यून आहेत. आणि शामू रामू त्यांच्याशी शामूशी ट्यून आहेत. हे काय असेल, नाहीतर मी कुलगुरू, मी डीन राहा, खूप डीन आहेत त्याचे, असले डीन नाहीत. असले कुलगुरू नाहीत. ते कुलगुरू असले तरी राष्ट्रपतींचे सुद्धा ट्यून आहेत. ते जरूर त्यांचं स्वागत करतात, तेही त्यांच्याकडे येतात, त्यांचंही स्वागत आहे, त्यांच्याशी ट्यून आहेत. पण त्याच्याबरोबर तो कोण पदमध्ये म्हणतो ना, त्याला जरा आपण फुकट घेऊन जाऊ बरोबर, हाला बाजला त्याच्या आधी त्याचं नाव घाला, काय करणार तो, तुझा काय उपयोग आहे. बाकीच्या माणसांचे ट्युनिंग नाही, त्यामुळे तो उपयोग कळत नाही. त्यांच्या दृष्टीनं हा उपयोग खूप आहे त्याचा. तो पद चांगलं म्हणतो तेव्हा आपल्याला तिथे नेमात उपयोग होतो. नेमाच्या वेळेमध्ये नामामध्ये आपण पद लावतो ना, तसं नामस्मरण चालू आहे, 3 तास चालू आहे, तर मध्ये 2 तासाने एक पद म्हणून जरा फ्रेशनेस येतो, तर त्यासाठी तो पद म्हणतो. मग एवढा सुद्धा त्याचा उपयोग खूप आहे, म्हणून त्याच्यासाठी त्याला आला बदला इकडून घेऊन जातं गावाकडून आणि तिथं सांभाळायचं, जेवायला त्याला घालून सांभाळायचं, सगळं करायचं. मग त्याच्याशी सुद्धा ट्यून आहे. आता मला सांगा, तो आयुष्यात त्याच्या परिवर्तन होणारच की एवढं ट्युनिंग दिल्यानंतर त्याला सगळं काहीतरी त्याचा उद्धाराची व्यवस्था होणारच, त्याला कुठेतरी पुढे जावं असं वाटणारच. म्हणजे इथेही ते ट्यून आहेत, एक पद म्हणतो एवढ्यासाठी ट्यून आहेत, आणि तिकडे ते आले तरी त्यांच्याशी ट्यून आहेत. आणि त्यांनी मान द्यावा न द्या ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. परत आपल्याला माहिती आहे राधाकृष्णन आले ते त्यावेळेला त्यांच्याकडे आलेले असताना ते राष्ट्रपती आहेत किंवा हे आहेत ह्या नात्याने. आता तर राष्ट्रपती म्हटलं तर आपल्याला कल्पना येऊ शकते की आणि काय गडबड गोंधळ होईल बाहेर. पण ते आल्यानंतर पत्रकारांनी गडबड केली तेव्हा मुलाखतीसाठी सगळ्या आश्रमाच्या बाहेर यांच्या बाहेर लावले घराच्या. तर ते राष्ट्रपतींनी
त्यांच्यातले प्रतिनिधी भेटायचे, आपल्या मुलाखत म्हणजे घ्यायची होती. बरोबर, त्यांचं काम आहे. इथं जर स्वतः जर येतात प्रेसिडेंट आणि कोण जर येत असेल तर स्वाभाविक ती संधी घ्यावी म्हणून आपल्याकडे मुलाखत म्हणजे काय लगेच कसं कुठे सेटिंग लावा तुमचं काय असेल ते. इथे मी राष्ट्रपती नाही, गुरुदेवांची पायाशी मी बसायला आले. इथे त्यांच्या तिथे कोणी मोठी व्यक्ती नाही, कसलीही मुलाखत घ्यायची. मी जेव्हा बाहेर येईन गेस्ट हाऊस वगैरे होते तेव्हा तिथे भेटलं. हे ते उत्तर देऊ शकतात आणि उत्तर दिलं तरी गुरुदेवांच्या दृष्टीने त्यात काही फरक नाही. ते त्यांच्या नेमात नेमातलं मला उठू नका. नोकरीत होते तोपर्यंत फक्त व्हाईस चान्सलर जर आले असतील जी नसताना सुद्धा ते आले असतील जर घरी, ते घरी येणार म्हणजे व्हाईस चान्सलर जेव्हा घरी येतात त्यावेळेला काय असेल काहीतरी इमर्जन्सी असल्याच्या ते येणार आहेत का, आपण नोकरीत आहोत, तर ते आले तर फक्त मला हाक मारायची परवानगी दिली तर काय करा. कुणी आलं तरी मला ह्याच्यातनं उठू नका. मी जर 3 तास जपाला बसलो असेल तर मला उठू नका. काय ट्युनिंग्स असतील लोकांची हे समजून घ्यायच्यासाठी हे उदाहरणाची आठवण झाली म्हणून सांगितलं. उठू नका. आणि इतकं ज्याचं ट्यून आहे त्याला मध्ये उठवलं गेलं. उठवलं गेल्यावर मग आजच्या अंबुराव महाराजांची परत आठवण झाली बघा. नाडीची परीक्षेची बरोबर. नाडी परीक्षेच ते सांबार होते ना, नाडीची परीक्षा होती. तर अंबुराव महाराज त्यांच्याकडे गेले असताना ते त्यांना घेऊन गेले की इथे हे मोठे हे आहेत, इथे हे आहेत, ते आहेत वगैरे बोलून सारखं गेलेलं वाढायचं. तर त्याने तसं एक पारमार्थिक दृष्ट्या यांच्याबद्दल आदर होता. मग ते म्हणून अंबुराव महाराज सहज काय म्हणले, तुम्ही एवढे या तर आमची जरा नाडी पहा, आमची नाडी पाहाल का. अडाणी माणसं तसं व्यवहाराने शिकलेली माणसं, पण परमार्थात अधिकार काय आहे तो वेगळाच असतो. ह्या ट्युनिंगमुळे तो प्राप्त झालेला असतो. आमची जरा नाडी पाहतो तर काय नाडी पाहून त्यांचे काय रोग सांगितला का त्यांनी, काय काय झालेलं काय नाही काय वगैरे, किंवा तुमची प्रकृती उत्तम आहे वगैरे. त्यांनी नाडी पाहिजे तर नाडी लागतच नाही. म्हणले तुमची नाडी लागत नाही. हे जे काय आहे हे त्याच्याही पुढे किती आहे हे कळावं, त्याची आठवण बघायची झाली म्हणून सांगा. तेव्हा गुरुदेवांच्या नेमामध्ये त्यांना कोणीतरी आलं म्हणून उठवलं तर माझ्या परमार्थावर दरोडा घातला सोडले. म्हणजे इकडे ट्युनिंगला इतकंही सावध लागलं. ते तशा परीनं तिकडं त्यांच्याशी भेटायचंच आहे. हा राधाकृष्ण आहेत, भेटू आपण नंतर, कळसोबीची माणसं आहेत, एकत्र येतील, ते भेटणार, बोलणार, हे सगळं करणार. पण ह्याच्या पुढे काही नाही. आपण जी प्रार्थना केलेली आहे देवा आड कोणी नसो तीच आहे, दुसरं काय त्याच्या आड काही नाही. हे ट्युनिंगचं कसं सप्तकात फिरता येतं त्याच्यासाठी मी उदाहरण म्हणून मुद्दाम सांगितले की हे असं आहे. एका बाजूला ते राष्ट्रपतीच असेल त्यांच्याशी असं ट्युनिंग आहे, ह्यांच्याशी दरोडा घातलाच म्हणून त्यांच्यावर ट्युनिंग आहे. आणि तेच आपलं नातवंड आल्याने ते नेमाच्या खोलीत शिरलं आणि त्यांच्या मांड्यावर असलं, ती माझी माफीची गोळी आहेत. हे ट्युनिंग म्हणजे ट्युनिंग करणं शक्य आहे, इतक्या पातळीवर शक्य आहे. त्यांनी केलेलं आहे, संत मंडळींनी सगळं केलेलं आहे. तेव्हा त्याचं आपण जर लक्षात ठेवलं, इतरांच्या पट्ट्या नाही जमल्या तरी आपल्याकडे शास्त्रामध्ये जसं पंचमभाव म्हणतात, मध्यमभाव म्हणतात, ते सुसंवादी असतात. त्याच्याशी कुठेतरी अधिसंवादी राहता येतं, पट्टीत खालीवर होता येतं, हे येतं. यातून खूप समग्रता आहे आणि त्याच्यातून निदान विसंवाद दूर होतात. आणि जे आत्ता सांगितलं तसं आपलं हे जे मी माझे 2 सर्च आले ते सोडून 3ऱ्या 4थ्यात 5व्यात गेलं तर नंतर काहीतरी राग निर्माण आनंद होईल. त्यासाठी जी एक आनंद देणारी म्हणजे परमेश्वराचा गुण आहे तो आनंद हा. त्यामुळे परमेश्वरी रचना आहे तर ती निर्माण होईल. ती निर्माण व्हायला काय करावं तर आणखीन बाकी साधन करावी. त्या हळूहळू एक एक सूर सापडत जाईल पुढचा. पहिला तर सगळीच परमेश्वरानंच दिलेलं आहे. तिथून पुढे कसं जायचं, किती जायचं जाता येईल. त्याची सुरुवात आपल्याला जिथून शक्य आहे तिथून करावी. आपल्यातला आत्माराम आहे तो सगळ्या जगाशी जोडला गेला आहे. तर त्यामुळे आपल्याकडे बेसिक ट्युनिंग आहेच, त्याबद्दल शंकाच नाही. आपल्याला ते फक्त तिकडे लक्ष गेलं तर मी हे सगळं होईल. आणि स्वतःपासून अधिकाधिक लोकांना त्याचं समाधान राहील आणि परमेश्वराला तर नक्कीच राहील. हा ते 2 स्वरातून बाहेर पडला काय हरकत नाही. 3रा स्वर शोधून काढला, 4था काढला, 5वा काढला, स्वतःचा सगळा सुचोग काढला आणि मग आता इतरांचे त्याच्याशी जीवन करून घेतले. अशा तऱ्हेनं हे होऊ शकतं. परमेश्वराला प्रिय कण आहे याचा अर्थ त्याचं सर्व कणांची ट्युनिंग आहे. म्हणूनच ते कधीही सुसंवादी परमेश्वराशी असतं.
आता समजा अशी कल्पना करू, हे काय सगळं मला काय कळत, मला काय जमण्यासारखं नाही. तर जसा परमेश्वराने षड्ज दिलेला आहे, तो जसा आपल्यामध्ये सतत विद्यमान आणि अचल आहे, तसा एक पंचमात गुरु सुद्धा असतो तिकडे, तोही अचल आहे. कुणी असेल, ते सगळे एकाच पंचमात असतात. तर त्यांचं आज्ञापालन हे त्यांच्याशी ट्युनिंग आहे, करावं. आपल्याला हे कसं गुरुशी ट्युनिंग असतं आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आठवण करणं चांगलं असतं. बाबा महाराजांचे सहस्रबंध आपले सहस्रबंध महाराजांचे भडकन महाराज गुरु आहेत मठामध्ये, आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे यायचं असलं तर त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेऊन मग यायचं, असं ट्युनिंग ठेवतात. माझ्याकडे आता त्यांच्याकडे दर्शनाला येणार, बरोबर येणार, आलात ठीक आहे, तिकडे जाऊन आलात नाही, मग आधी तिकडे जाऊन या, गुरूंच्याकडे जाऊन या, मग मला भेटा. काय कसं व्यवस्थित ट्युनिंग ठेवणार. आणि ह्या पिठांच्या घराण्यातली गोष्टी आपल्याला माहिती आहे. आजही ती सेवा आहे, म्हणजे ती त्यांचे भेट झाली त्यावेळेस सुद्धा आमचा त्यांच्यावरनं विषय झाला, बाबांच्यावरनं विषय झाला. त्यामुळे आमच्या घराण्यात आहे, कारण त्याच्या आधीच्या घराण्यातली गोष्ट मी वाचली होती म्हणून सहज विषय निघाला. तर म्हणले तुम्ही आला तर मला माहिती तिथे येऊन गेला वगैरे कळलं वगैरे झालं, सहज बाबा महाराजांचा विषय निघाला. त्यामुळे आमच्या घरात अजूनही या पिढीतही ती सेवा आहे. त्यांनी त्याला काय सेवा दिली होती की नुसतं तिथं जायचं नाही, ते असेपर्यंत तिथं जायचं आणि त्यांच्याकडे नारळ ठेवायचा, त्यांना नारळ ठेवायचा, प्रसाद घेऊन मला आणून द्यायचा, अशी सेवा दिली होती. ट्युनिंग अधिकाधिक फाईन करत होते. आपल्याला फाईन ट्युनिंग म्हणून माहिती असेल की स्वर तर नुसतं जमतोच, पण मागं पुढं मध्ये अंतर असतं थोडं थोडं, 4 3 2 4 4 3 2 असं ते ट्युनिंग असते. त्याच्यामध्ये मधल्या श्रुती आहेत त्याच्याशी ते थोडं मागे पुढे असू शकतं, म्हणून त्याला ते फाईन ट्युनिंग करतात. ते फाईन ट्युनिंग जे करतात ते करण्यासाठी काही वेळेला असेच काहीतरी सांगतात की तिथं जा, त्यांना नारळ ठेवा, तिथे फोडा नारळ आणि मग माझ्याकडे आणून द्या. जे यायचं तर आहेच, गुरुकडूनच जाऊन यायचं, पण ते येताना सुद्धा त्यांच्याकडे नारळ ठेवून फोडून मग मला प्रसाद आणून द्या. हे त्यांचा गुरूंचा प्रसाद मला आणा, हे आणखीन फाईन ट्युनिंग करण्याचा प्रकार आहे त्यांच्याशी. साधनेत पुढे नेण्यासाठी गुरु अशा तऱ्हेचं फाईन ट्युनिंग करत असतात. त्यावेळेला त्यांनी पेठेने विचारलं त्यांना की नारळ फोडला, त्या दिवशी बकल घेऊन आले, 1-2दा बकल आणल्यानंतर शंका आली. तेव्हा म्हणले हे तुम्ही सांगितलं बरोबर, मला तिथं आल्यावर शंका आली की हे शेंडीकडचं आणू का इकडचं आणू तिथं आणताना. ते म्हटले शेंडीकडचं त्यांच्याकडे ठेवावं, आपल्याकडे दुसरा आहे ते आपल्याकडे आणावा प्रसाद म्हणून. पण दुसऱ्या क्षणी म्हणले आपली शेंडी गुरुच्याच ताब्यात असली चांगली. काय लोक काय जगले काय आम्ही ते आमचं काय ते जीवन काय ना आमचं तुझं पटत नाही ना ते कसं काय याच्या पुढं असं तर ती सेवा अजून चाल. हे अज्ञापालन त्यांच्याकडून होणारं ट्रेनिंग हे सगळं आपल्याला कळलं तर आपल्याला हळूहळू आपली समग्रतेची वाटचाल करता येईल असं मला वाटतं. मग आता फक्त त्याच्यासाठी लागणारही सांगितलं असं. इकडच्या पंचमात राहणार असाल तर गुरुच्या आज्ञा पाळा, स्वतःचे सज्ज असेल तर शोधून काढून उरलेले स्वर शोधून काढा. आपल्यात काय काय अजून आहे की जे मला करता येण्यासारखं आहे, वापरता येण्यासारखं आहे, काय जे करता येण्यासारखं असेल ते, आणि ते केलं तर आपला परमेश्वराकडचा प्रवास नक्की पूर्ण होईल. पुढं तर जात राहीलच माणूस त्या दिशेनं, पण तो तिथपर्यंत जाऊन पोहोचेल. त्याच्यासाठी ट्युनिंग करताना नेहमी ट्युनिंग करणाऱ्याला कष्ट घ्यावेच लागतात. आपण ट्युनिंग ही साधना समजाय, दुसऱ्याच्या पट्टीत घ्यायचं म्हणल्यावर थोडा त्रास असतोच, पण तो त्रास हीच साधन आहे. तर ह्या भाषेतच सांगायचं असेल तर ट्युनिंगमध्ये थोडा त्रास आहे, आणि तो त्याच्या पट्टीत थोडं गायला नंतर तोही जमून घेतो आपल्या पट्टीत. असेल परमेश्वर त्याचं काही रिवॉर्ड देतोच ना शेवटी, तो त्याला बुद्धी देतोच की त्यानेही आपल्याबरोबर तसं हवं. म्हणून मग सुसंवादानं सगळी समग्रता साधू शकते आणि सगळं झालं की परत आपल्या षडच्या वेळ कुणाशीही ट्यून करावं लागेल, पण ते अवश्य करावं. म्हणजे दुसऱ्याच्या स्वभावाशी त्याच्या ठेवणीशी ते सगळं त्याच्या षडच्याशी जुळून घेऊ ते करावं. आणि ती शक्यता आपल्यात ठेवलेली आहे, ती फक्त वापरण्याचा प्रश्न आहे. आणि आपली लय आपला षडज आपला परमेश्वर तो आतला जो आहे घेऊन पुन्हा शांतपणे त्या स्वरावर स्थिर राहावं. ह्या भाषेत सांगता येणं शक्य आहे, म्हणून त्या भाषेत या भाषेत बोलतो. आणि आपला सा सतत आवडीत असावा, आपल्या सावर स्थिर असावा, कारण तो आपल्यातला आत्मरूप परमेश्वर आहे. तर त्याच्याशी स्थिर व्हावं. तो कुठलाही भगवंत कोणत्याही रूपाने विद्यमान असेल, आपण त्याला काय मानत असाल ते, राम माना, आपला कृष्ण असेल कृष्ण माना, आपला पांडुरंग आहे माना, काही हरकत नाही. तो कुठल्याही रूपाने बाहेर आपल्याला साकार दिसतो आणि अंतरंगात निराकार स्वरूपात वावरतो. तर त्याच्याशी आपण ट्युनिंग आहोत. ट्यून आहोत म्हटलं की आपण आनंदात आहोत. हे प्रसंग येतील जातील होईल काहीतरी, तसं काय असेल जगात काय उलटं परत झालं नाही, आपल्यामुळे काही जवळणार नाही.
आपला मात्र उद्धार अडेल तो आपण मोकळा करून घेण्यासाठी परत आपल्या शरीरावर आत्मरूप परमेश्वरावर येण्याचा सराव आपला असा सतत आळवी असावं. सगळ्याशी चिंतन करावं, जितकं जास्तीत जास्त होईल तेवढं करावं, तेवढी समग्रतेची वाटचाल होईल. मग तो अवेअरनेस, मग ते सांगितलं तसं ट्युनिंग आणि ॲक्शन, ह्या सगळ्या होत राहतील आणि त्याने सुसंवाद राहील आणि त्या अर्थाने ती साधनाच आहे हे लक्षात ठेवू. आणि आपला असा सतत आळवीत असणं म्हणजेच ते आपलं नाम ते घेत असणं म्हणजे बरोबर मनुष्य षड्जावर राहतो. आपापला षड्ज हे आपलं नाम असतं. मग ते जर एकदा नाम आहे हे कळलं, नाम या स्वरूपात वावरतं हे कळलं, तर मग रंगायला काय हरकत आहे. रामकृष्ण काय काय तुम्ही म्हणाल ते म्हणा, त्यात रंगायला राहू शकतो. आणि ते आपल्याकडं कृपाळूपण पाहत असतातच. सगळं करतोय तो करतोय त्याच्याविषयी वर्गात सुद्धा जर एखादा अभ्यास असेल तर खरंच त्याच्याकडे लक्ष असतं शिक्षणात, किंवा अभ्यास मनापासून करतो, ठीक आहे, धडपडतो, कमी जास्त यश असेल पण तरी त्याच्याकडे लक्ष असतं काय तर तो करतोय. तर त्या दृष्टीने जी धडपड करतोय, तर अशा तऱ्हेनं समग्र होण्यासाठी जो धडपड करतो त्याच्याकडे परमेश्वराचंही लक्ष राहतं, त्याची कृपाही राहते. आणि त्या कृपेमुळं काय होतं ते आता उद्या आणि परवा अभंगामध्ये होतं. आणि आता वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा, सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा, अगाध तव महिमा. वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. अनंत वर्षे अगणित रूपे निर्मिली सृष्टी, देवा निर्मिली सृष्टी. अनंत वर्षे अगणित रूपे निर्मिली सृष्टी, देवा निर्मिली सृष्टी. संकल्पाचा खेळ तुझा हा दिव्यजन दृष्टी, देवा दिव्यजन दृष्टी. संकल्पाचा खेळ तुझा दिव्यजन दृष्टी, देवा दिव्यजन दृष्टी. वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. जगद्गाळ हा व्यापन कळतो अतर्क्य तव लीला, देवा अतर्क्य तव लीला. जगद्गाळ हा व्यापन कळतो अतर्क्य तव लीला, देवा अतर्क्य तव लीला. कार्यकारणे जीवन घटना चक्रे चालविला, देवा चक्रे चालविला. कार्यकारणे जीवन घटना चक्रे चालविला, देवा चक्रे चालविला. वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. व्यास ते सहस्रनामे अपूर्व तव गाती, देवा अपूर्व तव गाती. व्यास ते सहस्रनामे अपूर्व तव गाती, देवा अपूर्व तव गाती. किती वर्णिले तरी पलीकडे तू व्यापून उरशी, देवा तू व्यापून उरशी. किती वर्णिले तरी पलीकडे तू व्यापून उरशी, देवा तू व्यापून उरशी. वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. तूच ब्रह्म तू संहार
धर्म तू संहारक तू पालक तू श्री देवा पालक तू श्री स्मरण चिंतने दीन भक्त हे बंध मुक्त करिशी देवा बंध मुक्त करिशी स्मरण चिंतने दीन भक्त हे बंध मुक्त करिशी देवा बंध मुक्त करिशी ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा सहस्र ज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा सहस्र ज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा